तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आदित्य कुमार शिंगार आपल्या विज्ञानाच्या लेक्चरमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर कालपासून आपण नवीन विषयाला सुरुवात केलेली होती। तर आपल्या विषयाचं नाव आरोग्यशास्त्रामध्ये रोगजन्य लक्षणे म्हणजे काय ते कालच्या तासिकेमध्ये समजून घेतलेलं आहे। कालच्या तासिकेमध्ये काही शंका आहे का, तुम्हाला काही विचारायचा का प्रश्न? काही नाही ना, बरं घेऊत आपण। तर आजच्या तासिकेमध्ये आपण जीवाणू आणि जीवाणूजन्य रोग नेमके कसे असतात ते आता समजून घेणार आहोत। तर पहिले लिहा जीवाणू, यालाच इंग्रजीमध्ये बॅक्टेरिया असे म्हटले जाते। पहिले लिहा जीवाणू। जीवाणू म्हणजे काय, तर साधारणतः एकपेशीय असतात। साधारणतः एकपेशीय असतात म्हणजे बॅक्टेरिया असतात, त्याला काय म्हणतात जीवाणू असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये काय म्हटलं तर साधारणतः एकपेशीय असतात, विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात। जीवाणू मध्ये केंद्रक असते का, जीवाणूमध्ये केंद्रक नसते, तर म्हणून गुणसूत्र मुक्त असतात। जीवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते, ज्यात पेशी भीतिका आहे, पेशी पटल, तसेच पेशी रस व पेशी अंगके असतात। जीवाणू हे फायदेशीर असतात। बहुतेक जीवाणू हे काही फायदेशीर असतात तर काही फायदेशीर म्हणजे घातक असतात, आपल्या शरीरासाठी किंवा इतर सजीवांसाठी घातक असतात। त्यात इम्पॉर्टंट पॉईंट्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत। तर पृथ्वीवर जीवाणू हे मानवापेक्षा जास्त काळापासून राहतात। तर जीवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात। त्याच्यामध्ये कोणतेही वातावरण राहू शकते, म्हणजे दूषित वातावरण, त्यानंतर आपलं जे आहे ना दमट वातावरण, मुक्त वातावरण, जे हवेचा दर्जा आहे सारखा हळूहळू वाढत चाललेला आहे, तर कोणत्याही दर्जामध्ये आपले जीवाणू राहतात। तर जसे की उकळत्या पाण्यात, थंडगार पाण्यात, पौष्टिक सोडा असलेल्या पाण्यात, सल्फ्युरिक आम्लात इत्यादी जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात। तर एक प्रकारचा जीवाणू हा चंद्रावर 2 वर्षाचा जगण्याचा पुरावा या काळामध्ये दिलेला आहे। तर यानंतर आहे फायदेशीर जीवाणू नेमकं काय आहे ते आता समजून घेणार आहोत। फायदेशीर जीवाणू, फायदेशीर जीवाणू, फायदेशीर जीवाणू तर विद्यार्थी मित्रांनो फायदेशीर जीवाणू नेमके कसे आहेत ते आता समजून घेणार आहोत। म्हणजे काय, शिबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जीवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीसाठी उपयोगात आणतात, म्हणून रायझोबियमचा उपयोग जैविक खतात करतात, म्हणजे काय जैविक खतात वापरण्यासाठी केला जातो। तर रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात, याला सहजीवन पद्धत असे म्हणतात, म्हणजे सिम्बॉलिक असोसिएशन्स असं म्हटलं जातं। तर मातीतील ॲक्झिटोबॅक्टर हे जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात। तर लॅक्टोबॅसिलस हा दह्यातील जीवाणू शरीरात हानी पोहोचू शकत नाही। तर यानंतर आहे महत्त्वपूर्ण जीवाणू। महत्त्वपूर्ण जीवाणू तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये बघा लॅक्टोबॅसिलस हा निळसर रंगाचा काडीसारखा सूक्ष्म आयताकृती विनाशाक्षी जीवाणू ह्या दह्यामध्ये असतो। त्यानंतर दुसरा आहे रायझोबियम हा जीवाणू गुलाबी रंगाच्या दांड्याप्रमाणे असतात, जे नत्र स्थिरीकरण असतात। तिसरा आहे ईस्ट किनो हे एकपेशीय कवक असून त्यांच्या 1500 प्रजाती आहेत। तर त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे मागील परीक्षेला, तर त्याच्यावर तुम्ही 1500 प्रजाती अशा ध्यानात ठेवा। त्यानंतर आहे काही सूक्ष्मजीवापासून प्रतिजीविके किंवा तयार केले जातात। काही प्रतिजीविके अनेक प्रकारच्या जीवाणू विरुद्ध उपयोगी पडतात। अशा विस्तृत क्षेत्र प्रतिजीविके म्हणजे बोर्ड, केस्ट्रम, अँटीबायोटिक्स
असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ ॲमॅजिसिलिन टेक्स्टोक्लिन. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके वापरले जातात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, जेस्टामायसिन, एथ्रोमायसिन इत्यादी. त्यानंतर आहे जैव उपचार. तर पामतेल निर्मितीत होणारे विषारी पदार्थ इतर औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू क्षार सोडून घेण्यासाठी लायटोपेलिटिका हे किनम वापरतात. सॅक्रोमायसिस सेरेबिसी हे किनम ॲर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करतात. उदाहरणार्थ रॉक्स या जीवाणूचा वापर समुद्रातील जलगळती स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे का विविध बॅक्टेरिया जीवाणू हे विविध घटकासाठी वापरले जातात. याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे पेनिसिलियम या कवळापासून प्रतिजैविकाचा गट असतो. स्टायलोकोपाय, लायकोप्लिया. त्यानंतर आहे स्ट्रेप्टोकोकाय. प्रजातीच्या जीवाणूपासून होणारे संसर्ग आटोक्यात आणण्यात याचा वापर होतो. तसेच नाक, कान, घसा, त्वचा, न्यूमोनिया, स्कॅटिक फीवर, लोहिता, जवर यावर उपचार म्हणून वापरतात. त्यानंतर आहे घातक जीवाणू. तर मित्रांनो, जेव्हा पदार्थावर बुरशी चढते, जेव्हा आपण पदार्थ साठवण करत असतो तर पदार्थ येतात आणि त्याच्यावर जेव्हा बुरशी चढते तेव्हा मायक्रोटिझिन वीज तयार होते. क्लोस्ट्रिडियम याच्या 100 प्रजाती आहेत. मीनाक्षी परिस्थितीत वाढतात. ब्लड H7, H9 या विषाणूमुळे होतो. शास्त्रज्ञाचा मासाची नासाडी बॉसिलस या जीवाणूमुळे होते असे मानले जाते. मात्र ॲमेझियम यांनी क्लॉडिडियम, बोटुलिनियम हे लिनॉक्सी जीवाणू याच कारणीभूत असल्याचे दाखवून दिले. उदाहरणार्थ बेकस्टाईन यांनी शिकागो विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्राचे उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. तर गॅस गॅग्रीन या ज्यामुळे ते विष म्हणजे टॉक्सिन व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष म्हणजे सूक्ष्मजीवाचे म्हणजे अँटीटॉक्सिन वरील उदाहरणार्थ इदा बेकस्टाईन यांचे संशोधन कार्य उल्लेखनीय आहे. टायफस हा घातक रोगाच्या संशोधनादरम्यान त्यांना स्वतःला त्या रोगाची बाधा झाली पण त्यावर मात करून संशोधन सुरू केलं. त्यांच्या या कार्याबद्दल त्याला 1947 ते टायफस मीडियम प्रदान करण्यात आलेले. तर यातील काही महत्त्वाचे जीवाणू नेमके कसे आहे हे समजून घेणार आहोत. तर पहिले या विसर्जन काही महत्त्वाचे जीवाणू पहिला आहे तर जीवाणूचे नाव सॅलेमोनेला टायफी. तर बरसात दूषित अन्न, पाणी आणि तसेच
या क्षयाचा जीवाणू रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. सध्या हा क्षय अतिशय म्हणजे संसर्गजन्य रोग म्हणून गणला जातो. भारतात जवळजवळ 2 मिनिटाला क्षयाचा एक रोगी मृत्युमुखी पडतो म्हणजे मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षात 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी रिसील्ड नॅशनल टीबी कंट्रोल प्रोग्राम हा कार्यक्रम राबला आहे. तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट प्रोसेस ही या क्षय रोगावरची उपचार पद्धती आहे. तर अंतर्गत काम करते. यानंतर आहे कॉलरा. देशांतर भागात क्षय रोग झाला. त्यानंतर आहे कॉलरा. तर जीवाणूचं नाव आहे व्हिब्रियो कॉलरी. दूषित अन्न पाणी आहे, हवे आहे मोठी आकडे. तो उलट्या होणे, तीव्र जुलाब, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, त्वचा सुकणे, डोळे खोल जाणे म्हणजे लाल पडणे, पायात गोळे येणे इत्यादी, पोटात दुखणे इत्यादी लक्षणे आहेत. तर औषध आहे ORS म्हणजे ओरल रिसेंड्रम सोल्युशन. लस आहे हायटीची लस. कॉलरा म्हणजे पटकी येणे. ORS म्हणजे सोडियम क्लोराईडचे 2.6 ग्रॅम प्रति लिटर, ग्लुकोज आहे 13.5 ग्रॅम लिटर, पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम लिटर, ट्रायसोडियम सायट्रेट 2.9 ग्रॅम लिटर. शिंगेला बॅसिलस हा जीवाणू हार्मोनिस म्हणजे पटकीसाठी कारणीभूत असतो. यानंतर आहे भेडसर्प. तुम्हाला विचार केला कशा प्रकारची संकल्पना आहे. आपला विषय नाही कल्पना तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत आहे. त्याला मला तर जीवाणूचं नाव आहे कॉर्निबॅक्टेरियम डिथेरी. प्रसार आहे हवेमार्फत द्रव बिंदूच्या स्वरूपात. हवे आहे श्वसन क्षमता. लक्षण आहे श्वसन श्वासाला श्वासोश्वासाला त्रास होणे, घसा लाल होणे. त्यानंतर औषध आहे पेनिसिलिन लस, DTP त्रिगुणी लस आहे. त्यानंतर आहे डायरिया खोकला. तर जीवाणूचं नाव आहे हेम्युकोलस वेंट्रेसिस. हवेमार्फत होतात. लक्षणे बघा तीव्र खोकला, छाती दुखणे, हवे अभ्यासाची क्षमता, उत्तर अभ्याला DPT त्रिगुणी लसीचा आहे. त्यानंतर आहे धनुर्वात. धनुर्वात हे नावाचा आजार आहे. तर बघा क्लॅस्ट्रोस्ट्रिडियम टिटिनी. तर प्रसार आहे ओल्या जखमेतून. तर हवे मध्यवर्ती चेताक संस्कार, अखिल अपघात, किडी बसणे, ताप, तीव्र वेदना, हातपाय दुखणे वगैरे. उपचार आहे लस DPT त्रिगुणी लस. त्यानंतर आहे बघा निमोनिया. तर जीवाणूचं नाव आहे डॉप्लोकोकस निमोनी. प्रसार हवेमार्फत छाती दुखणे, श्वसनासाठी त्रास, हवे आहे समस्या. उपचार आहे औषध पेनिसिलिन. कुष्ठरोग या शेवटचा आहे कुष्ठरोग. तर जीवाणूचं आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. संपर्क आहे बघा प्रसार संपर्क, रक्त, द्रवबिंदू, हवे द्रवीय संस्था. लक्षणे आहेत पोट जळणे, शुल्कता पडणे, त्वचेवर चमटे, त्वचा कोरडी पडणे इत्यादी. उपचार नाही. तर औषध आहे बघा
कमेंट्स करा. धन्यवाद. आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मराठीचा शेवटचा दिवस आहे. तर विद्यार्थ्यांनी एकच विनंती आहे, कारण की आपण मराठी व्याकरण हा संपूर्ण भाग हा झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा अगदी आपली भाषा लिपी व्याकरणपासून तर त्यानंतर आपले आणि आपले चरित्र कोकण नाम ते अशी माहिती घेतलेली आहे. तर उद्याचा क्लास शेवटच्या लेक्चरमध्ये वेगळा लेक्चर आहे. तर बघा तुम्हाला लेखकाची इतर माहिती मराठी